नमस्कार. नियमित कर्जदारांसाठी त्याचप्रमाणे 2 लाखांवरील कर्जमाफीसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर सर्वांना विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, नियमित कर्जदारांना जे आहे प्रोत्साहनपर 50,000 रुपयाची रक्कम जी आहे ती मिळणार होती, अशी ग्वाही सरकारने दिलेली होती. मात्र अजूनही जे आहे 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. नियमित कर्जदार जे आहेत ते नियमितपणे कर्ज भरत असतात, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळालेच पाहिजे. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जे आहे 50,000 प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली पाहिजे, अशी आपल्या चॅनलच्याद्वारे विनंती राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की यासाठी जे आहे मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली असून शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास महाविकास आघाडीचे सरकार जे आहे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. मात्र आता बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे, मागच्या 8 महिन्यापासून चालू आहे की नियमित कर्जदारांना जे आहे ती 50,000 रुपयांची जे आहे प्रोत्साहनपर रक्कम जमा होणार आहे. मात्र अजूनही जे आहे ही रक्कम जमा झालेली नाही. सध्या कोरोना काळात परिस्थिती थोडी हलाखीची आहे, मात्र जे नियमित कर्ज भरतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना लवकरात लवकर जे आहे 50,000 रुपयाचे अनुदान मिळालेच पाहिजे, यासाठी सरकारने जे आहे ते प्रयत्न केले पाहिजे. त्याचप्रमाणे 2 लाखांवरील कर्जमाफीसुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून जे आहे त्यांनासुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तर मित्रांनो, ही अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.